नमस्कार, आपण पाहताय पब्लिक वार्ता 24 न्यूज। पाहूया तर आपली पुढची बातमी। जे आता हे काम थांबवलंय, तुमचं जे सगळं इन्स्टॉलमेंट वगैरे थांबवलंय आणि प्रशासनाने तुम्हाला मना केलंय, त्याच्याबद्दल काय बोलणार? सर्वात मोठा प्रश्न असा आहे की आपण हिंदुस्थानमध्ये राहतो। हिंदुस्थानामध्ये रामाची नवमी आणि आपण कार्यक्रम करणं हे बंधन घालण्यात येतं, हे खूप दुःखदायक आहे। आणि याच्यामध्ये पोलिसांवरती पण वरतून कोणाचं प्रेशर आहे माहीत नाही, पण पोलीस प्रत्येक वेळी आपल्याला मदत करत असते, पण याच वेळी असं का करण्यात येत आहे हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। आणि इथं बघायला गेलं तर गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून इथं तयारी होत होती, पण अचानकपणे डीजे तर कॅन्सल आहेच आहे, आम्ही तरीही आपण खूप जोशाने आपण हा कार्यक्रम करणार होतो, पण ह्याला इथं कुठेतरी खंडित करण्यात आलेलं आहे। आता सध्या शासनाकडनं मग तुमच्या लोकांची काय मागणार आहे? दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी उत्साह जो आहे तो दिसत नाहीये कार्यकर्त्यांमध्ये, काय म्हणणार त्याच्यावरती? यावेळी असंच म्हणू शकतो की हे कुठंतरी दाबण्याचं षडयंत्र आहे। पण मला हेच म्हणायचं आहे की आपले सरकार हिंदूचं सरकार असताना सुद्धा जर रामनवमी शोभायात्रा आपण काढू शकत नसेल तर ह्याच्यापेक्षा लज्जास्पद काही होऊच शकत नाही। आपण आता अगर याचा जाहीर निषेध करतो आहे, कारण आपले राम लल्ला आहेत, यांची आज जन्म आहे, पण त्याचा आज आपण शोभायात्रा काढू शकत नाही, हे खूप दैनंदिन आहे। यात्रा निकालने वाले थे, क्या मामला है जरा बताइए। आज आम्ही 10 वर्षापासून रामनवमी हा उत्सव साजरा करतो। दरवर्षीप्रमाणे आम्हाला परमिशन मिळत असते, आमचं कार्य जोरात असतं, पण यावर्षी काही कारणावर त्या लोक आम्हाला पोलीस आडवं घालतात। कारण की आम्हाला एकच म्हणायचं, यांच्या दंगली होत्यात, पोलिसांवर प्रेशर पडते, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण ही हिंदुत्वाची सरकार आहे। हिंदुत्वाच्या सरकारमध्ये जर सण साजरा करायला परमिशन मिळत नसेल तर हे हिंदू सरकारचं करायचं काय? आणि विषय महत्त्वाचा म्हणजे हे सरकार आहे तरी कोणाचे? हिंदूचे सरकार आहे का दुसऱ्या कोणत्या समाजाचे सरकार आहे? हिंदूचे सरकार आहे तर मग हिंदू सण का साजरा होत नाही आहे? आम्हाला पोलिस येत आहेत, परमिशन नाही बोलतात, परमिशन हाय बोलतात, 2 बेस लावा बोलतात। रेडिओ लावून रामनवमी कशी साजरी करणार आम्हाला ते सांगावं। मी गृहमंत्री भारताचे अमित शहाजी, महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब ह्यांना विनंती करतो की मला ह्यांनी सांगावं की हिंदूची सरकार आहे की दुसरी कोणाची सरकार आहे? कारण की हिंदूची सरकार असती तर हिंदू सण साजरा करताना आम्हाला अडवलं नसतं। माझा हा मेसेज तुमच्या रिपोर्टरच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात यावा की आमची रॅली थांबवण्याचं कारण काय आहे। मी कुराड पोलीस स्टेशनचे जे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत, मी त्यांना विनंती करतो, त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आम्हाला एक रिझन द्यावं की ह्या कारणामुळे तुमची रॅली थांबवलेली आहे। आम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी जर दिलं तर आम्ही रॅली थांबवतो, त्यांनी लेखी नाही दिली तर आम्हाला दुसरं काहीतरी ह्या लोकांनी मॅनेज झालेलं असं मी समजू। आम्हाला एवढंच बोलायचं आहे। जय महाराष्ट्र। संस्था का नाम क्या है, कितने सालों से ये प्रोग्राम? आमची संस्था ओम साई द्वारकामाई ग्रुप है, संस्थापक अध्यक्ष रोहित कस्बे मेरे बड़े भाई है। हम लोग साथ में मिलकर कार्यक्रम करते हैं और ये साल कुछ कारण ये लोग हमारा कार्यक्रम रुका रहे, लेकिन क्या कारण है वो हम लोग को बता रहे नहीं। अगर कार्यक्रम रुकाने का कारण हमें मालूम पड़ा तो हम लोग कार्यक्रम नहीं करेंगे। अगर तुम हमारे ऊपर प्रेशर डाल के सब हमको पुलिस स्टेशन के पदाधिकारी के गाली गलौज कर रहे, निकालने का नहीं, हमारा सेटअप निकाला तो सब लगाया था, बैनर भी निकाल, मूर्ति भगवान जी की मूर्ति, वो मूर्ति निकालने के लिए हमको कहा। अगर ये हिंदू का सरकार है तो ये सब क्यों हो रहा है? अभी हिंदू के सरकार में हिंदू के ऊपर ही अन्याय हो रहा है। अगर मैं किसी समाज के बारे में बुरा नहीं कहूँगा, अगर कोई भी समाज का रहे, मुस्लिम समाज का रहे, किस बात कुछ रहे, तो कुछ भी निकले तो उनको फुल प्रोटेक्शन देते, तो फिर हिंदू समाज को क्यों प्रोटेक्शन नहीं मिल रहा? अगर हम कार्यक्रम कर रहे, हमको प्रोटेक्शन करने का काम आप लोग का है, दंगल ना हो इसकी जिम्मेदारी आपकी है, आप सुरक्षित कैसे कार्यक्रम हो सब आप देखें ना, हम लोग क्यों देखें? हम हमारा त्यौहार साझा करेंगे। तो मैं विनंती वही करूँगा कि हमारा कार्यक्रम होने दीजिए। मैं अभी भी विनंती वही हाँ, तो मैं उनसे वही निवेदन करूँगा कि कार्यक्रम बंद करने का कारण दीजिए, हमें एक लेखी पत्र दीजिए कि इस कारण तुम्हारा कार्यक्रम हम लोग करने नहीं दे रहे। कारण अभी तक नहीं बताया? कारण हम लोग को अभी तक नहीं बताया। हम लोग को पूरा हमारा वो सेटअप निकालने के लिए बोले, राम जी की मूर्ति निकालने के लिए बोले थे, निकालने के बाद भी हमने वापस चढ़ाई, क्योंकि हम कट्टर हिंदुत्ववादी है, हम हमारा कार्यक्रम करके रहेंगे। अगर वो लोग रोकना चाहते हैं तो रोक सकते हैं, क्योंकि हिंदू का सरकार है तो कार्यक्रम होगा। अगर कार्यक्रम नहीं होगा तो हम सब हिंदू समझेंगे कि हिंदू की सरकार नहीं है। जय महाराष्ट्र।